सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाघ पुनर्स्थापन प्रकल्प आता यशाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेल्या चंदा आणि तारा या दोन वाघिणींनी सह्याद्रीचा अधिवास पूर्णपणे स्वीकारलाय. त्यांनी चांदोलीच्या जंगलात स्वतःची टेरिटरी निश्चित केली असून स्थानिक नर वाघांसोबत त्यांचा वावरही कॅमेरा ट्रॅपमध्ये स्पष्टपणे दिसून आलाय. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून त्यांच्या हालचालींवर GPS रेडिओ कॉलर आणि कॅमेरा ट्रॅपद्वारे 24 तास नजर ठेवण्यात येत होती. मात्र आता हा टप्पा यशस्वी ठरल्याने 9 आणि 10 एप्रिल रोजी ड्रॉप ऑफ तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गळ्यातील कॉलर काढण्यात आले. त्या आहेत चंदा आणि तारा या दोघींच्या गळ्यातील कॉलर. एकदम हलक्या एका बोटावरती उचलता येणाऱ्या इतक्या हलक्या वजनाचे या कॉलर आहेत. या दोन्हीही कॉलर सॅटेलाईटच्या माध्यमातून सिग्नल देऊन ड्रॉप करण्यात आल्या आणि आता ड्रॉप केल्यानंतर त्यांना कलेक्ट करण्यात आलेले. तर अशा ह्या पद्धतीने आपण त्यांच्या कॉलर गळ्यातील काढून टाकण्यात आलेले आहेत. ही घडामोड सह्याद्रीत वाघांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने एक मोठं यश मानलं जात आहे. वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या या प्रयत्नांमुळे सह्याद्रीत पुन्हा एकदा वाघांचा दबदबा वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.